त्याला एकही जागा जेवढ्याला मिळाली नाही तेवढ्याला मुख्यमंत्र्यांनी बोलवून आपल्याला सांगितलं की यावेळेला तुम्हाला MLC देणार. मग आता ते कुठली या ज्या 9मध्ये ते देत आहेत की नंतर ज्या आपल्या ज्या राज्यपाला नॉमिनी आहे ते त्याच्यामध्ये देतात माहीत नाही आहे. पण काल माझ्या भेटीमध्ये ते म्हणालेले आहेत की आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे मी देणार ते म्हणालेले आहे. त्यामुळं आता मी त्यांच्याशी संपर्क साधणार आहे. पण एक MLC यावेळेला आपल्याला नक्की मिळेल आणि 1 किंवा 2 जे महानगरपालिकेचे आपल्या 1 किंवा 2 जे आपले अध्यक्षपद आहे ही अध्यक्षपदं आम्हाला द्यावीत असा आमचा आग्रह आहे. तर 2 तरी द्यावेत किंवा 1 तरी आम्हाला मिळालं पाहिजे. तर त्या पद्धतीने तू MLCचा प्रश्न विचारला आहे तर एवढ्याला ते करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याने आश्वासन इलेक्शन जेवढ्याला दिलं होतं तसं मी मीडियाला त्यावेळेला सांगितलं होतं आणि आम्ही एवढ्याला नक्की देऊ असं ते म्हणाले होते आम्हाला. मागणी केली का? हां, मागणी केलेली आहे का? तर मागणी केली नाही ना. मागणी केली कारण आम्हाला मागणीच करावी लागते. त्यामुळं मागणी करावी लागते म्हणजे देणं त्यांच्याकडे आहे. मागणी केल्याशिवाय काही मिळणार नाही आहे. पण एवढ्याला ते करतील अशी अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेकडनं मित्र पक्ष तू बस ना, तू याला बसायला उठवू नका त्या लोक बाकीच्या. एकनाथ शिंदेकडनं बच्चू कडू यांचं नाव कुठेतरी निश्चित होताना दिसत आहे. मित्र पक्ष मानला जातो एकनाथ शिंदेचा. मात्र भाजपचे जे काही मित्र पक्ष आहेत त्यांना कुठेतरी डावललं जात आहे असं तुम्हाला वाटतं? एकूणच काही काय डावललं जाते असं काय नाही. एक तर BJPकडं लोकांची एवढी मोठी गर्दी झालेली आहे की कुणाला काय द्यायचं या संभ्रमामध्ये मुख्यमंत्री आहे. त्यामुळे एवढ्या लोकांना आश्वासन दिलेले आहे की याला तिकीट नाही मिळालं की तुला हे देऊ ते देऊ असं सगळ्यांना सांगावं लागतंय. माझ्याकडे जे लोक येतात त्यांना मी सांगत असतो तुला मी देणार आहे. कधी देणार आहे का मी सांगत नाही. त्यामुळे ठीक आहे तर त्यांचे झालेलं आहे. पण आता जर बच्चू कडू यांना एकनाथ शिंदे देत असतील तर चांगली गोष्ट आहे. पण बच्चू कडू यांनी आमच्या महायुतीसोबत राहिलं पाहिजे. म्हणजे बच्चू कडूंना जर तिकीट द्यायचं असेल, बच्चू कडू अत्यंत संघर्षशील नेते आहेत. शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा लढा उभा केलेला होता आणि त्यांच्यासारखा एक माणूस विधिमंडळामध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या बरोबर ते आले होते. अपक्ष 10 जे होते त्याच्यामध्ये बच्चू कडू हे सुद्धा होते आणि आमचं सरकार महायुतीचं बनवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे त्यांचा आहे. मध्यंतरी थोडं त्यांचं आंदोलन एकदम सुरू झालेलं होतं आणि कर्जमाफीसाठी आणि महाराष्ट्र सरकारने कर्जमाफी केलेलं आहे. म्हणजे एक टप्पा जो आहे तो 2 लाख कर्ज जे होतं ते माफ केलेलं आहे आणि राज्याचा जो खजिना आहे तो सुद्धा तेवढा भरेल जाता नाही आहे. त्यामुळं हळूहळू तसा निर्णय होणार आहे. ठीक आहे, तर बच्चू कडूंना जर मिळत असेल तर त्यांचं अभिनंदन आहे. पण सध्या मराठी आणि हिंदी भाषेत मराठी आणि हिंदीचा वाद सुरू झालेला आहे. रिक्षा चालकांना मराठी येणं कंपल्सरी केलेलं पाहायला मिळतं. त्यामुळे कसं बघता या सगळ्या त्याच्याबद्दल माझं म्हणणं असं आहे की मराठी कंपल्सरी करायला हरकत नाही आहे. मराठी बोलायला आलं पाहिजे गोष्ट खरी आहे. पण मुंबई ही काय तशी तामिळनाडू नाही आहे. मुंबई ही काय बेंगलोर नाही आहे. ते हैदराबाद नाही आहे. तर आता त्या तिकडच्या लँग्वेजमध्ये तिथं जर राहायचं असेल तर ती भाषा शिकलीच पाहिजे. पण मुंबई कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. मुंबई आर्थिक राजधानी आहे आणि सर्व भारतातल्या प्रत्येक राज्यातला कोणी ना कोणी माणूस इथं आहे आणि त्या माणसाला इथं मराठी माणसाने सोडून दिलेलं आहे. काही लोक विरोधामध्ये बोलतात पण मराठी माणसानेच मोठं मन करून त्यांना स्वीकारलेलं आहे. पण अशा पद्धतीचा निर्णय प्रतापराव आपले मिनिस्टर प्रताप सरनाईक साहेब माझे चांगले मित्र आहे आणि त्या माझ्याकडे एक खातं होतं. मी ट्रान्सपोर्ट खात्याचा मंत्री असताना माझ्याकडे खातं होतं आणि मी त्यावेळेला अनेक वर्ष जे हे आपलं जे परमिट आहे रिक्षाचं ते अनेक वर्ष नव्हतं. त्यावेळेला मी ते चालू केलं होतं आणि हजारो लोकांना त्या परमिटचा फायदा झाला होता. त्यामुळं मराठी शिका हा आग्रह करायला हरकत नाही आहे. पण असा एखादा
आदेश काढणं वगैरे या मताशी मी सहमत नाही. कारण हिंदी भाषा आपली राष्ट्रभाषा आहे आणि आज आमची खेड्यापाड्यात महिलासुद्धा हिंदी बोलते. मराठी बोलणारी जी आमची महिला आहे, एखादी अशिक्षित आहे, झोपडपट्टीत राहणारी, ती सुद्धा हिंदीत चांगलं बोलते. त्यामुळे ठीक आहे, तो विषय नाही आहे. पण मराठीचा आग्रह असायला हरकत नाही. पण परमिटच रद्द करू असं कसं काय? ते जे लोक उपाशी मारणार का ते लोक इथं आलेले? त्यामुळं असा काहीतरी निर्णय घेऊन मुंबईची प्रतिमा खराब करू नये. मुंबई ही व्यापक आहे. मुंबईचं दिल फार मोठं आहे आणि मुंबईनं सगळ्यांना सामावून घेतलेलं आहे. पण मराठीत शिकलं पाहिजे या मताशी मी सहमत आहे. पण त्यांनी मराठीत शिकावं. आणि इथं राहणारे 80% लोक मराठीत चांगलं बोलतात. आता केरळची मुलं मी बघितली, आंध्राची बघितली, साऊथ इंडियाची बघितली, नॉर्थ इंडियाची बघितली, गुजराती मुलं बघितली. मुली मराठी चांगली बोलतात की नाव त्यांचं गुजराती असतं पण मराठीत चांगलं बोलतात. त्यामुळे इथं 80% मुलं मुली अत्यंत चांगलं मराठी बोलतात. पण असं राजकारण करून मुंबईची इमेज थोडीशी करू नये असं माझं मत आहे. पण ठीक आहे, प्रतापराव सरनाईकाच्या मताची मी सहमत आहे की इथं राहणाऱ्या व्यक्तींनी मराठी ते शिकायला पाहिजे. त्यांनी शिकायला हरकत नाही आहे. पण लगेच परमिट रद्द करू नये. त्यांना शिकायला थोडा वेळ द्यायला पाहिजे. आणि ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी क्लासेस घेण्याचाही काहीतरी एखादा निर्णय घेतला पाहिजे. त्या रिक्षा चालकांना मराठी ते शिकवण्यासाठी. त्यामुळं असा प्रयत्न झाला पाहिजे. थोडं हा बोल प्रकाश मतदारसंघ पुनर्रचनेला काँग्रेस ते मी बोलतो यायचं तो थोडं हा बोलेल मग मी बोलतो. हां बोला. तू हा बोलला मी तर सांगतो तुला मतदार. हां विश्व मंदिरात भगवान गौतम बुद्ध सगळ्यांना इथे दिलंय का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी प्रथम नतमस्तक होतो. रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचे सर्व सभा केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि व्यासपीठावरती सर्व माझे वरिष्ठ मार्गदर्शक, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार बंधूंनो, तुम्हाला मला सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी प्रकाश तुकाराम खंडागळे. मी गेल्या 87-88 सालापासून आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्यासोबत यांच्या पक्षामध्ये काम करत होतो. आणि आमच्या विभागातले जे आमचे सपूरचे आहेत, अंधेरीचे आणि सिद्धार्थ पवार त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम केलं. 12-15 वर्षा अगोदर मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा महासचिव झालो. मराठी बोलून दिसत नाही. त्याच्यामध्ये राजकारण थोडस निवडणुकीमध्ये त्याच्यामध्ये मी थोडासा नाराज झालो. परिवारामध्ये छोटी मोठी भांडणं होत असतात. त्या भांडणं त्याच्यामध्ये मी थोडा नाराज झालो आणि थोडा बाहेर पडलो. पण बाहेर पडल्यानंतर जो मला अनुभव मिळाला तो मी तुमच्या समोर सांगू शकत नाही. आणि म्हणून मी पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पक्ष आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आणि संघर्ष नायक जे पक्ष चालवणारे संघर्ष नायक आदरणीय आठवले साहेब यांच्याकडे मी पुन्हा आलो. आणि त्यांनी मला पोस्ट आरक्षण आहे. एक तर महिलांचं आरक्षण देण्यासाठी अनेक वेळेला प्रयत्न झाला होता. आणि एकदा मनमोहन सिंग यांचं सरकार असताना मी संसदेमध्ये होतो आणि त्यावेळेला जो बिलाचा ड्राफ्ट आहे हा ड्राफ्ट समाजवादी पक्षाच्या लालू प्रसाद यादव यांच्या पक्षाच्या खासदारांनी तो ड्राफ्ट फाडला होता. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की ओबीसीना द्या. पण आता ओबीसीना द्या तर ओबीसीना जोपर्यंत आरक्षण पॉलिटिकल देण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत त्यांच्या महिलांना आरक्षण मिळणं अशक्य आहे. सध्या शेड्यूल्ड कास्ट आणि शेड्यूल्ड ट्राईबच्या महिलांनाच आरक्षण महिला म्हणजे एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.